प्रल्हाद, भक्त प्रल्हाद एक भक्त देवाचा या ठिकाणी होऊन गेलाय. एवढं नामस्मरण, एवढं चिंतन, एवढं भजन, राक्षस कुळामध्ये या बालकाचा जन्म झालाय बरं का. एक मोठा राक्षस त्याचा बाप आहे. माझ्या दुश्मनाचं भजन माझ्या घरात माझ्या समोर करतो. स्वतःच्या मुलाचं ते भजन ऐकलं रे ऐकलं की त्या बापाचा रागाचा पारा इतका चढायचा, रागानं लाल बुंद व्हायचा आणि ताड 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 चालत त्याच्याकडे यायचा. पण भक्त प्रल्हाद त्या भजनामध्ये, त्या चिंतनामध्ये एवढा मग्न आहे, एवढा मग्न आहे. किती मग्न आहे? कारण त्याचं भजनच तेवढं गोड चाललंय बरं का. अमृताहुनी देवा नाम तुझे गोड. अमृतापेक्षा गोड नाव ज्याच्या जिभेवर असेल त्याला इतरत्र या जगाशी, संसाराशी घेणं देणं कदापि राहणार नाही. अशी विदेही अवस्था भजन करत असताना त्या प्रल्हादाची या ठिकाणी झाली आहे. श्रीमन्नारायण नारायण नारायण हो नारायण नारायण भज मन नारायण नारायण नारायण. असं इतकं गोड भजन चाललंय. हे भजन त्याच्या बापाच्या कानावर पडलं. रागानं लालबुंद झाला, ताडताड चालत जवळ आला. उठवलं त्याला हात धरून, करे माझ्याच घरात माझ्या दुश्मनाचं नाव माझ्या समोर घेतो, काही कसं वाटत कसं नाही तुला? आणि एवढं नारायण 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 करत राहतोस, मग एवढं नामस्मरण केल्यासरसर तुझा देव तुला दिसतो का? तुझा देव तुला भेटतो का? आणि भेटला असेल, दिसला असेल तर मलाही सांग, नेमकं तुझा देव आहे तरी कुठे? बापानं प्रश्न विचारला, नेमकं तुझा देव आहे तरी कुठे? तेव्हा त्या छोट्याशा बालकानं बापाला उत्तर दिलं, बाबा माझा देव कुठे आहे असा हा प्रश्न तुमचा साप चुकीचा आहे. कारण तो नाही असा ठाव अजून उरलेला आजिम्या दृष्टीने पाहिला. विठ्ठलची विठ्ठल जळास्थळात काष्टी पाषाणी सर्वत्र माझा भगवान परमात्मा. जय हो. चराचरी. मोकळ्या मनानं वाजवून जरा बाया मागच्या. वा. सर्वा घटी राम देहादेही एक सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी. महावैष्णव मौली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा गोड चिंतन केलंय.
हिरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐसे बुद्धी स्फुरे अहर्निशे ते वस्तू गामी बुद्धी स्फुरे अहर्निशे ते वस्तू गा मी प्रत्येक वस्तूमध्ये सुद्धा म्हणजे तो नाही असा ठाव उरला नाही सर्वत्र. फक्त ती बघण्याची दृष्टी आपल्याकडे येणं फार महत्वाचं आहे. ती दृष्टी आमच्या भक्त प्रल्हादाकडे आलेली आहे. बापाला त्यानं उत्तर दिलं, बाबा तो कुठे आहे असा प्रश्न तुमचा साप चुकीचा आहे, कारण तो नाही अशी वस्तूच अजून जन्माला आलेली नाही. मग तुझं जर असं म्हणणं असेल, तुझा देव जर सर्वत्र वास करत असेल, तर या समोरच्या खांबामध्ये सुद्धा त्याला असणं गरजेचं आहे. भक्त प्रल्हादानं अगदी छाती ठोकून सांगितलं, बाबा अजिबात शंका नाही की या समोरच्या खांबामध्ये सुद्धा माझा भगवान परमात्मा वास करतो. आणि मग त्या भक्त प्रल्हादाच्या शब्दाची लाज राखण्यासाठी स्तंभी नारायण प्रगट सात संगत फार गोड आहे बरं का. माझं व्होल्टेज जरा कमी आहे, पण सर्वच चांगलं आहे. गुरुजीची साथ आहे पखवाजासाठी, गायनाची सुद्धा गाणं गंधर्व मंडळी आज सेवेसाठी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणी वंदन. अशी गोड साथ मिळायला सुद्धा वक्त्याला काहीतरी पुण्य करावं लागतं बरं का. हे सहजासहजी मिळणार नाही. नाहीतर कधी कधी आशय भजनी मंडळ मिळत आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा 8वा अवतार प्रमाण देणारे म्हणतात, तुका म्हणे मज 8वा मूळ लवकरी. काहीच कुठं संबंध नसतो कसलाच बरं का. संबंध अजिबातच नसतो. गोसेवा करा म्हटलं की अरे तुम्ही काहीच कुठं संबंध नसतो बरं का. असं भजनी मंडळाची गाठ पडायला नको. म्हणून असं मंडळ मिळण्यासाठी सुद्धा माझं काहीतरी पुण्य आहे असं मी समजते. ही सात संगत गोड मिळाली. स्तंभी नारायण प्रगटले, खांबावरी लाथ मारिली दुर्जने. त्या प्रल्हादाच्या बापानं त्या खांबावर लात मारावी आणि त्या निर्जीव खांबातून सुद्धा सगुण साकार भगवान परमात्मा प्रगट या ठिकाणी व्हावा. तुकोबरांचा 3रा मुद्दा हाच आहे की निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा माझा भगवान परमात्मा या ठिकाणी वास करतोय. अर्थात सत्य साच स्वरूपाचा मला पाहायला या ठिकाणी मिळाला. ताई तुम्ही मगाशी सांगितलं की देवात आणि देवाच्या नामस्मरणात कसली भिन्नता नाही. मग देव जर वस्तूत असेल तर देवाचं नामस्मरण सुद्धा वस्तूत असणं गरजेचं आहे. आता मला सांगा, नामस्मरण करण्यासाठी आवश्यक काय असावं लागतं, जे तुमच्याकडे असून सुद्धा तुम्ही त्याचा वापर इथं करत नाही. बरं जाऊ द्या, भांडण करायला काय लागतं? हा, त्या मागच्या मावशीत काठी म्हणायला लागल्यात. काय लागतं? तोंड. तिनंच एकटीनं वापर केलाय त्याचा बरं का. मुख असावं लागतं, तोंड असावं लागतं, त्याशिवाय देवाचं नामस्मरण करता येणार नाही. आणि मग तुकोबराय म्हणतात की निर्जीव वस्तू सुद्धा देवाचं नामस्मरण करते. मग हे कसं आमच्या बुद्धीला पटेल? जनाबाईचं नाव ऐकलंय?
तुमच्या गावातली नाही, पंढरपुरातली बरं का. जनाबाई महाराज वाऱ्या हाती माप झाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्यांचे नारायण. थेट काशीपर्यंत जनाबाईचा महिमा गेला, कबीर महाराजांच्या कानावर पडला. अशी कशी देवाची आगळी वेगळी भक्त जन्माला आली, एकदा तरी भेट तिची आपल्या जन्मात जीवनात व्हावी म्हणून जनाबाईची भेट घेण्यासाठी थेट काशीवरून कबीर महाराज पंढरपूरला या ठिकाणी येत आहेत. पंढरपूरला आल्यानंतर घरी गेले. घरी गेल्यानंतर कळालं की आमची जणी आता सध्या घरी नाही, ती नदी काठी गोवऱ्या वेचण्यासाठी गेलेली आहे. आता महाराज मंडळीकडे एका ठिकाणी थांबण्यासाठी जास्त वेळ नसतो बरं का. कबीर महाराजांकडे सुद्धा नव्हता. मला इथे थांबून तिची वाट पाहण्यात जास्त वेळ नाही म्हणून नदी काठी जाऊन त्या जनाबाईची भेट घ्यावी. महाराज नदी काठी गेले, पण तिथे गेल्यानंतर थोडासा वेगळा आणि विचित्र प्रकार महाराजांना पाहायला मिळाला. काय प्रकार तर 4-5 बाया आणि जनाबाई या 2 पक्षांमध्ये जोरदार कडाक्याची भांडणं त्या ठिकाणी चालू होती. भांडणाचा वादाचा विषय होता की आम्ही 4-5 जणी असून सुद्धा, ही एकटी असून सुद्धा हिच्या गोवऱ्याचा गंज आमच्या गंजापेक्षा मोठा दिसतोय. ह्याचा अर्थ हिनं काय केलंय, आमच्या गोवऱ्या निश्चित हिनं चोरलेल्या आहे. आता खरी आतली वास्तविक परिस्थिती त्या बायांना माहिती नाही, कारण जनाबाई काम करत असताना तिचं काम ती एकटी करत होती का हो? साधं आमच्या जनाबाईनं घर जरी झाडून घेतलं, आमचा केर दाराच्या मागे 4-4 दिवस तसाच राहतो, पण आमच्या जनाबाईनं नुसता झाडू जरी हातात घेतला, झाड लोट करी जणी केर भरी आणि केर भरण्याचं काम प्रत्यक्ष देवानं करावं. आता देवाची सत्ता किती आहे वेगळं तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये. झाडाचंही पान ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जगाते चाळीता ये जमी है तेरी, आसमां है तेरा, तेरा है ये जहां विठ्ठला, ये सफर भी तेरा, असा हा ब्रह्मांडाचा चालक मालक भगवान परमात्मा. पण याच्याही पेक्षा मोठा अधिकार आमच्या जनाबाई महाराजांचा आहे की सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेकी, ओव्या गावू कौतुके तू ये रे बा विठ्ठला. असं ही ओवी, असं ही गीत आमच्या जनाबाईनं पुढे म्हणावं. आणि कोरस करण्यासाठी आम्ही नव्हतो बरं का. कोण होतं? देवाचा देव होता, जगाचा मालक. त्या ओव्या सुद्धा त्यानं गाऊ लागाव्या, दळण सुद्धा त्यानं दळू लागावं. एवढंच नाही, जनी जाय पानियासी मागे धावे ऋषी केशी, जनी
तिच्या मागे लुटू लुटू देवानं चालावं. एवढंच नाही तर तिने भरलेल्या पाण्याचं सडा सारवण आमच्या देवानं करावं. एवढा मोठा अधिकार देवाचा आणि त्याच्याही पेक्षा मोठा अधिकार त्याच्या भक्तांचा म्हणजे जनाबाई महाराजांचा. अर्थात ही सगळी कामं तो भगवान परमात्मा आमच्या जनाबाईला करू लागायचा आणि मग आज गौऱ्या सुद्धा तो भगवान परमात्मा वेचू लागलेला आहे. मग ज्या कामाला प्रत्यक्ष देवाचा हात लागेल ते काम सामान्य राहील का हो? नाही. एकटी होती तरी माझा गंज यांच्यापेक्षा मोठा दिसतोय, कारण त्या गौऱ्याच्या गंजाला प्रत्यक्ष देवाचा हात या ठिकाणी लागलाय. पण ही खरी परिस्थिती त्या बायांना माहीत नसल्या कारणानं त्यांनी तिच्यावर आरोप लावायला या ठिकाणी सुरुवात केली. कबीर महाराजांना जनाबाईंना आवाज दिला, महाराज खूप वेळेवर आलात, खूप टायमावर आलात बरं का, कारण काही लोक उशिरा निघतात आणि टायमावर पोचतात. तसंच कबीर महाराजांचं सुद्धा झालं. अगदी वेळेवर तिथे हजेरी लागली. महाराज आलेच आहे तर जाता जाता आमची एवढी भांडणं सुद्धा मिटवून तुम्हाला जावं लागेल. भांडणं कशी मिटवायची मोठा प्रश्न उभा राहिला, कारण वावराची असली लगेच मिटवता येतात, घराची असली ती मिटवता येतात, बांधाची असली ती मिटवता येतात, पण साधी शेणाच्या गौऱ्याची भांडणं आहे, मिटवायची कशी मोठा प्रश्न कबीर महाराजांसमोर उभा राहिला. मग ती मिटवायची कशी त्याचा सुद्धा उपाय जनाबाई महाराजांनी सांगितला. महाराज सगळ्या गौऱ्या एकत्र करा, प्रत्येक गौरी तुम्ही कानाला लावा, ज्या गौरीतून तुम्हाला विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी ऐकायला येईल ती गौरी माझी आहे, आणि ज्या गौरीतून तुम्हाला जो ध्वनी ऐकायला येणार नाही ती गौरी त्या बायांची समजून तुम्ही देऊन टाका. आता हा विचार विनिमय झाला आणि त्यानुसार सगळ्या गौऱ्या एकत्र करण्यात आल्या. पण तिथे परत अजून एक चमत्कार असा झाला की जनाबाईच्या गौऱ्यांच्या सानिध्यात जाणाऱ्या ज्या बाकीच्या बायांच्या गौऱ्या होत्या त्या सुद्धा आता भजन करू लागल्या होत्या. कोण? मोठ्यानं सांगा. कोण कोण? हा, आपल्या 2-2 गाड्या तुमच्या नाही गेल्या वाटतं अजून. कशाच्या? गौऱ्याच्याच ना. काही इकडे चंदनाचं लाकूड वापरतात. कुठेही जा तुम्ही, काय आपल्या 2-2 गाड्या गौऱ्याच्या गेल्या तरी आपलं मुख तोंड असून सुद्धा आपण भजन करायला तयार नाही. त्या बायांच्या गौऱ्या सुद्धा आता भजन करू लागल्या. चमत्कार असा झाला की बघा, मग अशा अधिकार संपन्न प्रत्येक संतांच्या सानिध्यात जाणारी प्रत्येक वस्तू ही देवाचं नामस्मरण करत राहते. म्हणून तुकोबरायांनी या 3 शब्दांद्वारे ही 3 मुद्दे तुमच्या आमच्या समोर ठेवले की असा हा भगवान परमात्मा आणि त्याचं नामस्मरण मला सत्य खऱ्या स्वरूपाचं या ठिकाणी अनुभवायला मिळालं. आता नुसतं सत्यच आहे असं तुकोबराय सांगत नाही, नुसतं खरंच आहे असं तुकोबराय म्हणत नाही, तर ते तुमच्या आमच्यासाठी बरं सुद्धा आहे. नाम विठोबाचे बरं सुद्धा आहे, कारण काही गोष्टी खऱ्या आहेत तर बऱ्या नाहीत, काही खऱ्या आहेत तर बऱ्या आहेत तर खऱ्या नाहीत, आणि काही बऱ्याही नाहीत आणि खऱ्या सुद्धा नाही. तुमच्याकडे साप निघतो, साप हा निघल्यावर काय करतो आपण? पहिलं पळत पळत घरात जातो आणि वाटीवर दूध घेऊन त्याला प्यायला घेऊन जातो का? काय करतो साप निघल्यावर? पहिली काहीतरी काठी त्याला मारण्याचं साधन आपण शोधण्याचा प्रयत्न करतो. का? तर चुकून त्यानं आपल्याला स्पर्श जरी केला, प्रेमानं जरी केला, तरी रामनाम सत्य होण्याची शक्यता राहते. अर्थात त्याच्यापासून आपल्याला काय आहे? भीती या ठिकाणी आहे, आणि मग तो आपल्यासाठी बरा नाही. दिसायला जरी खरा असेल तरी आपल्यासाठी तो बरा नाही आहे. अर्थात काही गोष्टी खऱ्या आहेत पण बऱ्या नाहीत, काही बऱ्या आहेत पण खऱ्या नाहीत. टी व्ही पाहता तुम्ही? टी व्ही हा म्हणा ना. आता इथं बसायचं म्हटल्यावर 2 तास कीर्तनाला यायचं म्हटल्यावर 4 मालिकेचं बलिदान देऊन आलात त्या आल्या त्या. हां काय अर्ध्या तासाला एक मालिका असते. हां 2 तास बसायचं, परत जेवायला अर्धा तास, म्हणजे असं एकूण 5 मालिकेचं बलिदान तुम्ही दिलंय. मग मान्य तर करा आम्ही पाहतो म्हणून. काय टी व्ही आपण सर्वच पाहतो. आता त्या टी व्हीमध्ये जे काही दाखवलं जातं, एखादा हिरो मेला, व्हिलन मेला, तो खरंच मरतो का खोटा खोटा मरतो? खोटा खोटा मरतो. अर्थात ते खरं काहीच नाही, पण बरं या दृष्टीनं आहे की ते पाहिल्यानं आपली एक करमणूक होते, विरंगुळा होतो, टाइमपास होतो, या अनुषंगानं बरं आहे, पण खरं मात्र काहीच नाही. आता काही गोष्टी खऱ्याही नाहीत आणि बऱ्या सुद्धा नाहीत. तुम्हाला लेकरं आहेत का लहान लहान? हां, लेकरू एखादं जर झोपत नसेल
तर त्याला लवकर झोपावं म्हणून एका बाबाची भीती आई दाखवते. आहे तुमच्याकडं? काय नाव आहे? भोकडी बाबा. हा बागुल बुवा अर्थात भोकडी बाबा आपण त्याला असं म्हणतो. आता लेकरू झोपत नाहीये, आई त्याला नाव घेते लवकर झोप, नाहीतर कोण येतंय? भोकडी बाबा येतो. आता त्या भोकडी बाबाची एवढी दहशत त्या लेकराच्या मनामध्ये तयार करून ठेवली आहे त्या आईनं. ते नाव ऐकलं रे ऐकलं की ते गप काय खायचं ते खातन पटकन आपलं गप झोपून राहतं. बाळाच्या दृष्टीनं बागुलबुवा भोकडी बाबा बरा नाही. आणि आजपर्यंत जगाच्या पाठीवर कुण्याच आईनं तो पाहिलेला नाही, म्हणजे तो खरा सुद्धा नाही. तद्वज्ञायानं ज्या देहामध्ये तुम्ही आम्ही सध्या वास करतोय तो देह आणि जी संपत्ती तुम्ही आम्ही जीवनाचा आनंद घेण्यासाठी कमवतोय ती संपत्ती ही दोन स्वरूप सुद्धा एका दृष्टीनं बरी आहेत पण खरी मात्र नाही. शरीर संपत्ती मृगजळ भान जाईल ना सोनी खरे नव्हे. मग बघा काय देव आणि देवाचं नाम हे खरंही आहे बरं सुद्धा आहे. कसं तर बघा हे खरं आणि बरं असलेलं नामस्मरण तुमच्या आमच्या जीवनात जर आपल्याकडून झालं तर त्याच्यापासून खूप सारे फायदे त्या साधकाला या ठिकाणी होतात. मग त्यापैकी अतिशय महत्त्वाचे 2 फायदे तुकोबरायांनी अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात. तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेने. हे खरं आणि बरं नामस्मरण ज्या साधकाजवळ राहतं त्याला 2 पद्धतीचे फायदे तुकोबरायांनी सांगितले. पहिला फायदा सांगितला येणे तुटती बंधने. सर्व बंधनातून त्या साधकाची नामधारकाची मुक्तता या ठिकाणी होते. 2 प्रकारचं बंधन आहे, शारीरिक बंधन आणि भावनेचं बंधन. तुरुंगात गेलेला माणूस त्याची शिक्षा संपल्यानंतर घरी परत येतो, अर्थात शारीरिक बंधनातून कधी ना कधी माणूस मुक्त होऊ शकतो. पण भावनेचं बंधन एवढं कठीण सांगितलंय. एकदा का माणूस भावनेच्या बंधनामध्ये अडकला रे अडकला की त्यातून बाहेर निघणं म्हणजे तारेवरची कसरत या ठिकाणी सांगितली बरं का. शक्यतो त्याच्यातून माणूस बाहेर पडूच शकत नाही. पण पडायचं असेल तर त्यासाठी सुद्धा एकच मार्ग आहे, एकच उपाय आहे. कारण भावनेचं बंधन एवढं भयानक बंधन आहे. कसं आहे, महावैष्णवमौली ज्ञानोबरांनी एक दृष्टांत देऊन तुम्हाला आम्हाला सांगितलेलं आहे. कोश किडा आहे,
स्वतःच जाळं तयार केलंय आणि स्वतःच त्याच्यामध्ये इतका अडकून बसलाय, इतका अडकला की शेवटी जीव गेला तरी त्यानं त्या जाळ्यातून त्याला बाहेर निघता आलं नाही. तद्वत न्यायानं भावनेचं बंधन सुद्धा असंच आहे. एरवी कोश कीटकाची पारी, तो आपण पया आपण वैरी. जो आत्मबुद्धी शरीरी चारू स्थळी. स्वतःच त्या माया जाळाचं जाळं ते आम्ही भावनेचं जाळं आपण तयार केलंय आणि स्वतःच त्यामध्ये अडकून बसलोय. पण भावनेच्याही बंधनातून मुक्तता मिळवायची असेल तर त्यासाठी एकच करा वासुदेव स्मरण. येणे तुटे रे बंधन, खंडतील कर्माचे वदन. वासुदेव जपताचे. वासुदेवाचं स्मरण जो करेल तो भावनेच्या बंधनातून मुक्तता आपली करवून या ठिकाणी घेतो. पहिला होणारा फायदा. दुसरा फायदा सांगितला उभय लोकी कीर्ती जेणे. या साधकाची कीर्ती एवढी होते. आता तुमच्या आमच्या सर्वसामान्य जीवाच्या कीर्तीत आणि नामधारकाच्या कीर्तीमध्ये जमीन आसमानचा अंतर सांगितलाय. तुमच्या आमच्या कीर्तीचा कालावधी म्हणजे टायमिंगही ठरलेला आहे आणि तुमच्या आमच्या कीर्तीचा परिसर सुद्धा ठरलेला आहे. तुमची आमची कीर्ती फक्त 2 गल्ल्यापुरती सीमित आहे. जास्तीत जास्त गावापुरती, जास्तीत जास्त तालुका जिल्हा महाराष्ट्र, याच्यावर आम्ही जाऊ शकत नाही. तुमची आमची कीर्ती, आम्ही निवडून आलो तर आम्हाला सरपंच फक्त किती दिवस बनतात लोक? 5 वर्षातला परत 3रा दिवस उगला तर म्हणतात का लोक? नाही. 5 वर्षच तुम्हाला काय मिळेल तो मान सन्मान अथवा नाही. अर्थात आपला कालावधीही ठरलेला आहे, टायमिंगही ठरलेला आहे आणि परिसर सुद्धा आपला ठरलेला आहे. पण नामधारकाची कीर्ती मात्र अशी आहे, जोवरी चंद्र सूर्य तववरी कीर्ती घटस्थिर. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत यांच्या कीर्तीचा घट स्थिर या ठिकाणी पाहायला मिळतो. नवे तर उभारिला ध्वज तिन्ही लोकावरी. उभारिला ध्वज तिन्ही लोकावरी. चराचरी कीर्ती ज्याची त्रैलोक्यामध्ये या साधकांचा नामधारकांचा कीर्तीचा झेंडा फडकत राहताना तुम्हाला आम्हालाही या ठिकाणी दिसतो. अशी ही अगाध कीर्ती. 2 प्रकारचे फायदे या नामस्मरणाचे या ठिकाणी सांगितले. ठीक आहे, या नामस्मरणाचा आम्हालाही फायदा घ्यायचा आहे, पण त्यासाठी एका पथ्याचं पालन आम्हाला करावं लागेल, एका नियमाचं पालन या ठिकाणी करावं लागेल. बघा, भक्ती करत असताना त्या देवाला कसलीच तुमच्याकडून अपेक्षा नाही. तुम्ही म्हणाल आमच्या नावावर 50 एकर आहे, त्यातलं 2 एकर देवाच्या नावावर करतो, करील का तो कृपा?
नाही, त्याला तुमच्या एकाराशी घेणं देणं नाही. देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला. तो भगवान परमात्मा फक्त आणि फक्त त्या भक्तीतल्या भावाचा प्रेमाचा भुकेला या ठिकाणी. त्याला आपल्या इतर कोणत्याच गोष्टीशी घेणं देणं. थोरा प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. भावेन देवं कलयाननेन्द्रं, धनेन कांता कपटेन शत्रू. सुभाषितकारांनी सांगितलंय, त्या भक्तीमध्ये जर भाव नसेल तर त्या भक्तीला महत्व नाही. काय देवाला जिंकायचंय तर भाव असणं गरजेचं आहे. संसार करत असताना तुमच्या पत्नीला तुम्हाला आनंदी ठेवायचंय तर धनेन कांता म्हणजे तुमच्याकडे पैसा नसेल तर तुमची पत्नी सुद्धा तुमच्यावर खुश राहू शकत नाही. तिला जिंकायचं असेल तर पैसा असणं गरजेचं आहे. आणि रणभूमीमध्ये सुद्धा तुमच्याकडे कपट नसेल तर शत्रूवर सुद्धा तुम्ही विजयी मिळू शकत. धनेन कांता कपटेन शत्रू, अशी काही सूत्र महत्वाची तुम्हाला आम्हाला सांगून ठेवले आहेत. आणि मग त्याच सूत्राच्या आधारे भगवंताला जर साध्य करायचंय, प्राप्त करायचंय तर त्याच्याविषयी असलेला भाव मग आम्हाला कुणाकडून शिकायला मिळतो हा भाव. तर आमच्या माता शबरीनं आम्हाला हा भाव शिकवला. किती समर्पित करायचा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. गुरुवचनावर एवढा विश्वास आहे, एवढी निष्ठा आहे. एक दिवस जगाचा मालक प्रभू रामचंद्र तुझ्या कुटियेमध्ये येणार, तुझ्या दारामध्ये येणार. तुझं जीवन या ठिकाणी सफल होणार. कधी येणार, काय काळ वेळ तारीख, काहीच दिवस काहीच ठाऊक तिला विचारेला नाहीये. फक्त येणार एवढ्या शब्दावर तिनं निष्ठा ठेवली, विश्वास ठेवला. आणि आला दिवस त्या देवाच्या स्वागताची तयारी आमच्या माता शबरीनं या ठिकाणी करावी. पण तोही दिवस संपून जायचा, तोही दिवस त्याची रात्र या ठिकाणी व्हायची. पण तरीही आज माझा देव आला नाही म्हणून तिची ती भावना, तिचं ते प्रेम देवावरचं कदापि तिनं हलू दिलं नाही, कदापि तिनं कमी होऊ दिलं नाही. मग एवढा भाव तिनं त्या प्रभू रामचंद्रांसाठी समर्पित केला. म्हणून तिच्या त्या प्रतीक्षेला एक दिवस सरशेवट फळ आल्याशिवाय राहिलं. मेरी चौखट पे चल के आज चारों धाम आए हैं, बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं. कथा शबरी की जैसे जुड़ गई मेरी कहानी से, नारों को आज धोने दो चरण आँखों के पानी से. बहुत खुश है मेरे आंसू, बहुत खुश है मेरे आंसू, जो प्रभु के काम आए हैं. बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं. त्या माता शबरीच्या कुटियेमध्ये जगाचा मालक एक दिवस येऊन हजर झाला. कशाचा परिणाम, तर तो भक्तीतला भाव तिनं त्यांच्या सेवेसाठी अर्पण या ठिकाणी केलाय. अजून आदर्श जर आम्हाला घ्यायचा असेल तर आम्ही कुणाचा घ्यावा. इतरत्र मला कुणाशीच घेणं देणं नाही. प्रत्येक गावामध्ये आमच्या हनुमंतरायांचं मंदिर आहे. मंदिर नाही असं गाव अजून जन्माला आलेलं नाही. अशा या हनुमंतरायांकडून आम्ही देवाविषयी असलेला भाव आम्हाला शिकायला या ठिकाणी मिळतो. काय सांगितलं हनुमंतरायांनी, तुमच्या हृदयामध्ये देव आहे, माझ्या हृदयामध्ये देव आहे, पण दाखवण्याची हिंमत तुम्ही करत नाही, मी सुद्धा केली नाही. पण आमच्या हनुमंतरायांनी ही हिंमत या ठिकाणी. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, श्रीराम
छाती फाडून हृदयातला राम जगाला दाखवला, ही हिंमत आमच्या हनुमंतरायांनी ठेवली. अर्थात तो देवाविषयी भाव त्यांनी त्या पद्धतीनं व्यक्त या ठिकाणी केला. मला इतरत्र गोष्टींशी घेणं नाही. मुझको कीर्ति न वैभव न यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए. सुख मिले ऐसे अमृत को पीने में, सुख मिले ऐसे अमृत को पीने में. श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. भाव, देवाविषयी भाव आम्ही हा समर्पित या ठिकाणी केलाय. मग असाच हा भाव ते नामस्मरण करण्यासाठी आपल्याकडेही असणं गरजेचं आहे. तो असेल तर त्यासी लाभ उठाउठी असं तुकोबरांनी सांगितलंय. भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठाउठी. ठीक आहे, असा हा भाव आम्ही समर्पित केल्यानंतर त्या साधनेचा, नामस्मरणाचा आम्हाला ताबडतोब असा फायदा होईल. ऐसी साक्ष बहुतांची. काय साक्ष दिली सगळ्यांनी? मुखी नाम हाती मोक्ष. ऐसी साक्ष बहुतांची. या असा ताबडतोब फायदा या नामस्मरणाचा होणार. ठीक आहे, अजून एका नियमाचं पालन करावं लागेल. देवाला साध्य करायचंय, देवाची भक्ती करायची आहे, पण त्याची भक्ती करत असताना चाप्टरपणा करून चालणार नाही, चतुरपणा काहीच कामाचा नाही. कारण तुकोबराय सांगतात, तुका म्हणे भोळीयाचा देवसाचा अंकित. भोळा भाव मनामध्ये असणं तितकंच गरजेचं आहे. आणि मग तुम्ही एकदा का भोळे भक्त या ठिकाणी देवाचे झालात रे झाला, की तुमचा सुद्धा अधिकार एवढा वाढेल की काळ सुद्धा त्या साधकाचं काही वाकडं करू शकत नाही. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे भोळा, तुका म्हणे तुका म्हणे भोळा, तुका म्हणे
विठोबा आजची ही सेवा आणि सेवेसाठी मिळाली सात संगत आदरणीय परमार्थ प्रेमी मृदंग मार्तंड मृदंग विशारद आमच्या गुरुस्थानी या ठिकाणी आहेत आमचे दीक्षित गुरुजी. अगदी मोठं अंत करून या पामराच्या सेवेसाठी आज मृदंगाची गोडसाथ केली. गुरुजींच्या ही चरणी वंदन या ठिकाणी करते. सुंदर सिस्टीम आहे. वाजवा वाजवा मोकळ्या मनाने वाजवा. तुम्हाला आधीच सांगितलं. हां सुंदर सिस्टीम आहे. सिस्टीमही सुंदर आहे टीमही सुंदर आहे बरं का. ज्याला जसा हवा पाहिजे आवाज आमच्या भाऊंनी दिला. भाऊंचे सुद्धा विशेष मनस्वी आभार. यूट्यूब चॅनलवाले काय चॅनलचं नाव भक्तीचा वेढा. सुंदर हे यूट्यूबचं चॅनल या ठिकाणी आहे. परत प्रक्षेपण या चॅनलवर आपल्याला पाहायला मिळेल. भाऊंचे सुद्धा मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. पंचक्रोशीतील भजनी मंडळ आहे. 2 चोपदार आहे. दोघांच्याही चरणी वंदन. बालगोपाल मंडळी आहे. सर्वांचे मनस्वी आभार. गायनाची साथ करण्यासाठी आदरणीय परमार्थ प्रेमी गान गंधर्व मंडळी तुकाराम महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. बाबांच्याही चरणी वंदन करते. आदरणीय शरद महाराज उपस्थित आहे. दादांचे मनस्वी आभार. आदरणीय वैभव दादा या ठिकाणी उपस्थित आहे. दादांचे मनस्वी आभार. मी नेहमी म्हणत असते बघा ज्याचं देवावर प्रेम असतं त्याला गोड आवाज मिळत असतो बरं का. पण देवाचं ज्याच्यावर प्रेम असतो त्याचा तो गोड आवाज इतरांच्या काळजापर्यंत जात असतो. अर्थात ही सर्व गानगंधर्व मंडळी तुम्हाला 7 दिवस या ठिकाणी मिळत आहे. खरंच तुम्ही तुमचं भाग्य या ठिकाणी समजलं पाहिजे. अशा या गोड गायनाचा आस्वाद तुम्हाला 7 दिवस घ्यायला मिळतो. असो नियोजन करते खरंच सुंदर आहे बरं का. कारण असे हिरे पारखून आणायचे म्हटल्यानंतर आणणाराही तेवढाच ताकदीचा असावा लागतो. हां तर संपूर्ण ग्रामस्थ मंडळींचे मनस्वी आभार. विनेकरी बाबांच्या चरणी वंदन. आदरणीय तुळशीवाल्या मावशी असतील. माझ्याबरोबर आलेले सचिन दादा आहेर गोडपेटीची साथ केली त्यांचेही मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. आमचे वाल्मिक भाऊ त्यांची संपूर्ण सहकारी मंडळी बाबांच्याही चरणी वंदन. अज्ञानानं कुणाचं राहिलं असेल मायबापाच्या अंतकरणानं क्षमा या ठिकाणी.